ओमराजे निंबाळकर आज गोवर्धनवाडीत शिवसैनिकांशी संवाद साधणार. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही. मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार. ओमराजेंची भूमिका. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट. तिघांमध्ये 1 तास चर्चा. तर ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार. कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं. ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी. पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9च्या कॅमेऱ्यात कैद. देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आजचा मेगा ब्लॉक रद्द. मुंबईच्या उपनगरात अखेर वरुणराजाचं आगमन. सायन कुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल परिसरात पावसाच्या सरी. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर सुखावले. कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना. योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते. 70व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल. आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा संदेश. मुंबईतील जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं. फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा. तर आंध्र प्रदेशातील विजयवाडात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा. शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. श्रींच्या शिस्तप्रिय पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग. 23 जुलैला पंढरपूरला पोहोचणार. पालखीचं यंदा 57वं वर्ष. लेबननवरील हल्ल्यामुळे संतप्त इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद. इस्रायलवर अमेरिका नियंत्रण ठेवू शकत नाही. इराणनं सुनावलं. आज स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका इराणची चर्चा.